हॅलो मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. तर मित्रांनो, आज आम्ही हिच्या घरी आहोत आणि असण्याचं कारणही तसंच आहे की आज इथे एक कार्यक्रम आहे. कार्यक्रम म्हणजे थोडक्यात जे पाळणा वगैरे करतात ना, तशा टाईपच इकडच्या रिच्युअल नुसार एक कार्यक्रम आहे. सूर्यपूजा म्हणतात त्याला. तर झालं, ते पूजा चालू आहे. इकडे पण सगळं आपल्याकडे जे देव आहेत तेच आहेत बरं का. हनुमान आहे, गणपती आहे, लक्ष्मी आहे, शंकर भगवान आहेत. हा, सगळ्या गोष्टी सेमच आहे, असं काही नाही. काही लोकांना वाटतं असं, त्यांच्यासाठी सांगतो. आणि आता ह्याच्या नावाचे म्हणजे याच्याकडे एक रिच्युअल आहे. ह्याचं नाव याच्या गालावरती लिहिलेलं आहे. म्हणजे इकडलं परंपरा आहे ते. आता तुम्हाला दाखवतो थोडंफार. तुम्हाला दिसत असेल, हे बघा गालावरती इथं काहीतरी लिहिल्यासारखं दिसतंय ना. तर हा त्याचं नाव आहे. तर इकडं ते तिथीनुसार, पंचांगनुसार याचं नाव र वर्ण ठेवायचंय, र वर्ण. तर ऑलरेडी आम्ही याचं नाव राजवीर ठेवलं होतं आणि याचं नाव आता आम्ही आर वर्ण ठेवत होतो. रणवीर असं नाव ठेवलेलं. तर बाकीचं गावाकडे याचं एक नाव शरण म्हणून ठेवलेलं आहे. तर शरण नाव असणारच आहे. ह्याचं नाव राजवीर आणि याचं नाव रणवीर. सोबत पप्पा पण आहे. इकडलं पूजा कसं वाटलं? इकडलं पूजा, इकडलं रिच्युअल कसं वाटलं? त्यांना इकडलं पण पूजा थोडंसं आवडलं. इकडे पण ते पण चांगलं आहे म्हणतात. आपल्या गावाकडे याचं नाव शरण म्हणून ठेवलेलं आहे. पप्पा आणि मम्मीनी म्हणून शरण नाव ठेवलेलं आहे. आता हा गळ्यातील जे आहे शरणचा आहे. याला काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांगा. ধূপ দীপ নৈবেদ্য সূর্যে পেয়ে যাব আষাঢ়ি দশেরই দশ পর্ব দুর্গা নম